माझं नाव नवनाथ रामचंद्र कोकणे, राहणार बोरघर कोकणेवाडी। काल संध्याकाळी आमच्या इकडे खूप मोठा पाऊस झाला। त्या पावसामध्ये डोंगराचं पाणी वाहून आलं, ओढ्या नाल्यांना खूप मोठे पूर आले आणि त्या पुरामध्ये अनेक शेतकऱ्यांचं खूप मोठं नुकसान झालं। त्याच्यामध्ये आमच्या शेताचा बांध वाहून गेला। त्याच्यामध्ये भाताची रोपं जी होती आमची, ती भाताची रोपं सुद्धा त्या बांध्याच्या मलव्याखाली गाडून गेलेली आहेत। आमचं एकमेव उपजीविकेचं साधन शेती आणि त्यातल्या त्यात भात शेती। जर हे आमचं भाताच्या रोपांचं नुकसान झालं तर आम्ही कशावर पुढे दिवस काढणार? त्यामुळे शासनाने योग्य तो त्या ठिकाणी पंचनामे करावेत। आमचंच काय, आमच्याबरोबर झालेल्या दुसऱ्याही लोकांचं त्या ठिकाणी पंचनामे करावेत आणि योग्य तो भरपाई आम्हाला मिळावी। पाण्यामुळे शेताचे बांध वाहून गेलेत, फार काही शेतं खरडून गेलेली आहेत। याच्यावर योग्य तो शासनाने पंचनामे करून आम्हाला त्या ठिकाणी नुकसान भरपाई मिळावी ही विनंती। काल झालेल्या मुसळधार पावसामुळे आंबेगाव तालुक्यातल्या बोरघर कोकणेवाडी येथील अचानक भयंकर मोठा पाऊस होऊन ढगफुटी झाली आहे। या ढगफुटीमध्ये आमच्या भात शेतीचे भयंकर मोठे नुकसान झाले असून आमचे इथे बांध, भाताची रोपे, अनेक लोकांचे असे बांध वाहून गेलेत। भलभले मोठे नाले पडून आमची एकमेव जे उपयोगी साधन हे बहुतेक संपुष्टात आलेलं आहे। तरी शासनाने त्याचा पंचनामे करून आम्हाला योग्य तो न्याय देऊन आम्हाला नुकसान भरपाई द्यावी अशी आमची कळकळीची विनंती आहे।